नमस्कार मंडळी, मी अंकिता आणि तुमचे स्वागत आहे रिअल पीपल डायरीजमध्ये। आज आपण बाळासाहेब पोपटराव माने ते जे चिंचेचा व्यापार करतात त्याची सुरुवात कशा पद्धतीने केलेली आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। माझं नाव पोपटराव बाळासाहेब माने, आसवली। माझा चिंचेचा व्यापार, आम्ही चिंचेची झाडी घेतो। हा व्यापार माझा पारंपरिक चिंचेचा व्यापार आहे। माझे आजोबा करत होते, माझे वडील करत होते, आता मी स्वतः करतोय आणि माझी मुलं बी आता व्यापारात आहे। ह्या व्यापारामध्ये पैसे मिळतात, पण काय रेट जर पडले तर तोटा सुद्धा होतो। आता लावताना 20 लाख रुपये भांडवल लावले, आता त्याचे म्हणजे किती 40 बी होत्यात आणि काही केळा 30 बी होत्यात, नाहीतर निम्मे मुद्दल सुद्धा सुटतं। असं म्हणजे ठरलेली किंमत नाही। हे जास्ती जर चिंच आली तर मार्केट पडतं, आणि जर एक्सपोर्ट चिंच झाली नाही तरी मार्केट पडतं। हा माल बाहेर देशाला लय करून जातो। म्हणजे कंपल्सरी आमच्याकडे 30 लेबर असतातच। फोडणी, वेचणी, तिथून परत ट्रान्सपोर्ट करणं, माल पॅकिंग करून मुंबईला पाठवणं, वाशीला माल विकला जातो संपूर्ण मार्केटमध्ये। वाशीमध्ये आपलं नाव आहे। किती वर्षापासून हा व्यवसाय करता? हा व्यापार आम्ही कमीत कमी 100 वर्षाच्या पुढे आमचा व्यापार चालू आहे। त्या मागच्या वेळेला ते पूर्वी ह्याला लय रेट नव्हता, पण आता मार्केट बघून हे बघून रेट आहे। काय रेट वाढतो बी, काय रेट कमी पडतोय सुद्धा। आता मध्यंतर झाडाची थोडीशी कटिंग व्हायला लागली आहे। शेतकरी बांधाव झाड ठेवा ना, त्यामुळे आता थोडासा तुटवडा येतो। त्यामुळे लांब आम्हाला नगर, अहमदनगर, पलीकडं सांगली, बाया बोरगाव, परत इकडे खाली बारामती, नेरा, इकडे आम्हाला जावं लागतं या चिंचेच्या खरेदीसाठी। सध्या आमच्या गावा शेजारीच आहे, खंडाळा तालुक्यात, कनेरी, आसवली, लोम, खंडाळा नायगाव। तुम्ही चिंचवरती काय मग प्रोसेसिंग वगैरे करता का? फक्त का चिंच झोडून आणल्या की त्याचे टलपरे वगैरे काढून? संपूर्ण चिंच, त्याची शीर वेगळी, टर्पल वेगळं, चिंचोका वेगळा, चिंच वेगळी। चिंच जाती वाशीला, चिंचोका जातो बार्शीला, त्याचं टर्पल जातं इथं बोहरला कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये टर्पल जातं। फक्त त्याची शीरच फक्त वाया जाते, बाकी चिंचेचं काही वाया जात नाही।